तर बघा मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण डिस्कस करण्या अगोदर एक महत्त्वाचं करेक्शन आपल्याला इथं करायचं आहे। ते करेक्शन म्हणजे बघा, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आहे 28 मे 2023 ला आणि या दिवशी कोणाचा जन्मदिवस असतो तर विदा सावरकर यांचा जन्मदिवस असतो। तर तुम्हाला माहित असेल की नवीन राज्यसभेचा आकार हा कमळासारखा आहे आणि लोकसभेचा आकार हा मोरासारखा आहे। तर मागच्या लेक्चरमध्ये हे मी थोडं उलट पद्धतीने सांगितलेलं होतं, तर एवढं करेक्शन करून घ्या। आता राज्यसभा आकार कमळ आणि लोकसभा आकार मोरासारखा आहे। ओके, एका स्टुडंटने आपल्याला कमेंट केली होती, तर त्या सरांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी ही चूक लक्षात आणून दिलेली आहे। ओके, सो राज्यसभा कमळ आणि लोकसभाचा आकार आहे मोरासारखा। तरी तुम्ही एकदा स्वतःहून ते कन्फर्म करून घ्या। त्यानंतर पहा, केंद्रीय अर्थसंकल्पाची कलम कोणती आहे? 112। आता लक्षात असू द्या, याला वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हटलं जाते। अलीकडेच आपल्या भारताच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 6व्यांदा बजेट पेश केलेलं आहे। 112 कलम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर पहा, विनियोजन विधेयक असते कलम 114। त्यानंतर विनियोजन विधेयकासंबंधित कलम आहे 114। मंजूर झालेला पैसा संचित निधीतून काढण्यासाठी हे बिल मांडलं जात असते। ओके, विनियोजन विधेयक कलम 114। त्यानंतर पूरक अतिरिक्त अधिक अनुदानासंबंधित कलम आहे 115। तर लेखा अनुदानासंबंधित कलम आहे 116। सो तुम्हाला अशा पद्धतीने ह्या 4 कलमात जोड्या लावणीमध्ये विचारल्या जाऊ शकतात। तर बजेटवर आधारित ह्या कलमा आहे, त्यामुळे हा पॉईंट पाठ करून घ्या। मग आता संचित निधी लक्षात घ्या, या संबंधित कलम आहे 266 सार्वजनिक लेखे आहे ज्याच्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या बचती वगैरे असतात, तर त्या 266(2) मध्ये आहे, या ठिकाणी सरकार बँकर म्हणून काम करते। म्हणजे ही रक्कम सरकार वापरत असते, परंतु ते लोकांचे पैसे असतात, ते परत करावे लागतात। त्यामुळे सार्वजनिक लेखे या ठिकाणी सरकार बँकर म्हणून काम करत असते। आणि एक आहे आकस्मिक लेखे, यामध्ये पूर आला, भूकंप झाला, नैसर्गिक संकट, पूर भूकंप वगैरे जे होतात, तर त्याच्या खर्चासाठी लक्षात घ्या 267 अंतर्गत आकस्मिक लेखे किंवा आकस्मिक निधी तयार केले जाते। आणि केंद्रातला आकस्मिक निधी राष्ट्रपतीकडे असतो, तर आकस्मिक निधी राज्यपालांकडे असते। सो संचित निधी 266, सार्वजनिक लेखे 266(2) आणि आकस्मिक लेखे किंवा आकस्मिक निधी आहे 267। पाठ ठेवा, या सगळ्या महत्त्वाच्या कलमा आहे। त्यानंतर एक व्यक्तिमत्व चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे डॉक्टर मोहम्मद युनिस। ते बांगलादेशचे आहे मित्रांनो। त्यांना शांततेचा नोबेल 2006 मध्ये देण्यात आलेला होता, तर ते सध्या खूप चर्चेमध्ये आहे। हा पॉईंट लक्षात ठेवा, मोहम्मद युनिस, बांगलादेश। तर त्यांचं काय वैशिष्ट्य आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यासाठी जगातील पहिली मलेरियाची लस देणारा देश कोणता ठरलेला आहे? ठीक आहे, तर तो ठरलेला आहे कॅमेरून। इथं शोधली असं नाही पाहिजे, लक्षात असू द्या, फक्त लस दिलेली आहे, तर तो देश कोणता आहे? कॅमेरून, लक्षात असू द्या। आणि मलेरिया संबंधित पहिली लस कोणती आहे? तर ती आहे मॉस्किरिक्स लस, लक्षात असू द्या। ओके, सो जगातील मुलांसाठी, लहान मुलांसाठी जगातील पहिली मलेरियाची लस देणारा देश आहे कॅमेरून। ओके, शोधणारा इथं नाही पाहिजे। ओके, लक्षात ठेवा। त्यानंतर आशियाई क्रिकेट परिषद 1983 ची स्थापना आहे, मुख्यालय कोलंबो, श्रीलंका या ठिकाणी आहे। तर अध्यक्ष कोण आहे? तर अध्यक्ष आहे जय शहा। ओके, तर त्यांची एका वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे आणि ही त्यांची 3ऱ्यांदा निवड झालेली आहे। त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद पाठ असू द्या, ठीक आहे। आणि जय शहा जे आहे हे आपल्या भारतीय BCCIचे काय आहे? सचिव आहे। BCCIचे अध्यक्ष कोण आहे? रॉजर बिन्नी। सचिव आहे जय शहा। 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 अमळनेर, जळगाव या ठिकाणी पार पडत आहे। 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान 2024 ला ते पार पडले। अध्यक्ष कोण होते मग? तर ते होते रवींद्र शोभणे। आणि अमळनेर या ठिकाणी दुसऱ्यांदा हे भरलेलं आहे आणि जळगावला चौथ्यांदा, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये हे चौथ्यांदा भरलेलं आहे। अळमनेर हे साने गुरुजी यांची जन्मभूमी आहे। 96वे संमेलन वर्धा, नरेंद्र चपळगावकर अध्यक्ष होते। 95 लातूरला भरलं होतं, उदगीर या ठिकाणी भारत सासने हे त्याचे अध्यक्ष होते। आणि पहिले जर विचारलं तुम्हाला, पुणे 1878 होते न्यायमूर्ती रानडे। ओके, लक्षात असू द्या। आणि एक शेवटचा प्रश्न आहे की हिमबिबट्या हा नॅशनल सिम्बॉल म्हणून कोणत्या देशाने घोषित केलेला आहे? तर किर्गिस्तान या देशाने घोषित केलेला आहे। आणि भारत आणि किर्गिस्तान दरम्यान एक युद्ध सराव असतो, लक्षात असू द्या, युद्ध सरावाचं नाव आहे खंजर युद्ध सराव। तर हे होते महत्त्वाचे प्रश्न। इथेच थांबूया, लवकर भेटू, तोपर्यंत टेक केअर, थँक्यू सो मच।